नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांमध्ये गणिताची आवड कशी निर्माण करायची। खरं तर गणित हा असा सब्जेक्ट आहे तो समजला तर सोपा आणि नाही समजला तर खूपच अवघड। मग मुलांमध्ये अगदी लहानपणापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये, मग ते संख्याशास्त्र असू देत किंवा खगोलशास्त्र असू दे, बांधकामशास्त्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजेच गणिताचा उपयोग हा असतोच। मग मुलांना जर त्याची आवड निर्माण करायची असेल तर त्यांना ते समजणं गरजेचं असतं, त्याचं पुरेसं ज्ञान असणं गरजेचं असतं। जर एखादी गोष्ट तुम्हाला अवघड जात असेल तर त्यामध्ये तुम्हाला गोडी निर्माणच होणार नाही। मग मुलांमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे पार्ट तयार करून मुलांमध्ये ती गणिताची आवड आपण निर्माण केली पाहिजे। प्राचीन काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कॅल्क्युलेटर नव्हतेच, त्यामुळं त्या लोकांनी एक शास्त्र शोधून काढलं होतं, त्याला म्हणतात वैदिक गणित। ते तुम्ही कुठंतरी ऐकलेलं असेल, इंग्लिशमध्ये त्याला वैदिक मॅथ्स असं देखील म्हणतात। तर याचा उपयोग काय, मोठमोठे कॅल्क्युलेशन अगदी सहज पद्धतीने योग्य ट्रिक वापरून तुम्ही ते करू शकता। आता यामध्ये लेवल असतात, पहिला आहे लेवल 1, दुसरा आहे लेवल 2 आणि तिसरा आहे लेवल 3। या तिन्ही लेवलमध्ये पहिला हे प्री प्रायमरी मुलांसाठी त्यांना विशेष गणिताची ओळख करून देणं किंवा त्यांना शेप समजून सांगणं किंवा छोटे छोटे कॅल्क्युलेशन देणं हे या लेवल 1 मध्ये येतं, कारण गणिताची आधी ओळख निर्माण होणं गरजेचं असतं। त्यानंतर लेवल 2 मध्ये येतं, त्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांसाठी 1ली ते 7वी पर्यंत त्यांना मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, फॅक्टर्स हे लेवल 2 मध्ये येतं। आणि 3rd मध्ये डेसिमल, त्याचं हे कसं करायचं म्हणजे डिवाइड कसं करायचं, मल्टिप्लाय कसं करायचं हे लेवल 3 मध्ये येतं, अगदी ट्रिकच्या माध्यमातून। आपण हा कोर्स लॉन्च करतोय, जर तुम्हाला या कोर्सचा ॲक्सेस पाहिजे असेल किंवा हा कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर त्या इन्क्वायरी करू शकता। आता तुम्हाला याचे मी काही उदाहरण देणार आहेत, वैदिक मॅथ्स म्हणजे काय आहे किंवा वैदिक मॅथ्स किंवा वैदिक गणित म्हणजे काय आहे। तर पहिला एक्झाम्पल मी तुम्हाला देते, 5च्या पटीतील संख्येचा वर्ग काढणे। संख्येचा वर्ग काढणे। आता 5च्या पटीतील संख्येचा वर्ग कसा काढायचा, 5च्या पटीतील संख्या कोणत्या, 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या, मग ते 5 येतं, 15, 25, 35 एक्सेट्रा किंवा 105 अशा पद्धतीनं 5च्या पटीत ज्या संख्या येतात। आता बऱ्यापैकी आपल्याला वर्ग पाठ असतात, परंतु ते काही लिमिटेड संख्येसाठी। आता 5चा वर्ग कसा काढायचा तुम्हाला माहिती असेल, 5 गुणिले 5 किती झाले, 25 अशा पद्धतीनं आपण वर्ग काढतो। त्यानंतर आता आपल्याला 15चा वर्ग काढायचा आहे। आता 15चा वर्ग काढणं हे बऱ्यापैकी सगळ्यांना पाठ असतं, परंतु त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे लक्षात घ्या। आता इथं एकक स्थानी काय आहे, 5, मग 5चा वर्ग एकक आणि दशक स्थानी आहे तसा लिहायचा, 5चा वर्ग 25 आहे तसं लिहायचं। आणि इथं संख्या आहे 1, 15 मध्ये दशक स्थानी संख्या आहे 1, 1च्या नंतर येणारी संख्या 2 म्हणजे त्याला गुणिले 2 करायचं, बे एके बे म्हणजे 2, म्हणजेच 15चा वर्ग झाला 225। त्याचप्रमाणे आपण मोठ्या संख्येचा वर्ग काढूया। समजा आता इथं 95 आहे, ओके, 95चा वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी आहे 5 म्हणजे त्याच्या एकक आणि दशक स्थानी 5चाच वर्ग लिहायचा, 5 25 आहे तसं लिहायचं। 5च्या पटीतील सगळ्या संख्येंना एकक आणि दशक स्थानी 25च लिहायचं अशा पद्धतीनं। त्यानंतर इथं दशक स्थानी यामध्ये अंक कोणता आहे, 9, 9 नंतर येणारी संख्या कोणती, 10 म्हणजेच त्याला गुणिले 10 करायचं, 10 9 90 म्हणजे 9025 हा 95चा वर्ग झाला। आता हे झालं 2 अंकी संख्येसाठी। मग 3 अंकी संख्येचं कसं करायचं, आता बघा इथं 105 फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, 105चा वर्ग कसा काढायचा। आता इथं एकक स्थानी आहे 5 म्हणजे काय येणार, 5चा वर्ग 25, त्यानंतर आहे 10 ही संख्या, मग 10 नंतर कोणती संख्या येते, 11, मग 10 गुणिले 11 किती येतं, 110 म्हणजेच 11025 हा 105चा वर्ग झाला। आता हे झालं 5च्या पटीतील संख्येचा वर्ग। जर ह्या तुम्हाला ट्रिक आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आता दुसरं म्हणजे 1च्या पटीतील संख्येचा वर्ग काढणे। 1च्या पटीतील संख्येचा वर्ग काढणे। आता इथं बघा, प्रत्येक नवोदयची एक्झाम असू देत किंवा स्कॉलरशिप एक्झाम असू देत किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झाम असू देत, तुम्ही हे एक्झाम्पल पाहिलं असेल, 1चा वर्ग
11चा वर्ग, 111चा वर्ग, 1011चा वर्ग, अशा पद्धतीनं. आता हे कॅल्क्युलेशन करणं खूपच अवघड आहे जर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं गेलात तर. आता हे ट्रिकच्या माध्यमातून कसं करायचं. 1चा वर्ग सगळ्यांनाच माहिती आहे. 1 गुणिले 1 म्हणजेच काय येतं, 1च येतं. आता 11, आता 11चा वर्ग कसा काढायचा. इथं संख्या किती आहेत, 1 1 म्हणजेच 2 आहेत. मग काय लिहायचं आन्सरमध्ये, 1 2 आणि पुन्हा बॅकवर्ड काउंटिंग करत जायचं. 2 नंतर 1 म्हणजेच 11चा वर्ग काय झाला, 121. त्यानंतर 111, 111चा वर्ग त्याच पद्धतीने काढायचा. 1 2 3 संख्या आहेत म्हणजेच 1 2 3 लिहायचं आणि 3 पासून पुन्हा 1 पर्यंत बॅकवर्ड काउंटिंग जायचं. 2 1. आता हे झालं 1111. 1 2 3 4, 4 संख्या आहेत. 1 म्हणजेच 1 2 3 4 आणि 4 पासून पुन्हा बॅकवर्ड काउंटिंग घ्यायचं. 4 3 2 1. हा झाला 1011चा वर्ग. अशा पद्धतीनं तुम्ही वैदिक गणित हे शिकू शकता. जर तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल हा, तर नक्कीच तुम्ही शेअर करा. आणि पुढचे जर वैदिक मॅथ्सचे तुम्हाला जर हे लेक्चर्स हवे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण पुढचा हा कोर्स पूर्णपणे फ्री ठेवू लहान मुलांसाठी. मग त्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. पहिल्यांदा लेवल 1 कंप्लीट करू, त्यानंतर लेवल 2 आणि त्यानंतर लेवल 3. धन्यवाद. मला पण आलं आई. हो. मला पण